आणि मुंबईतल्या गणेशोत्सवामध्ये आकर्षणाचं केंद्र असतो तो म्हणजे लालबागचा राजा। लालबागच्या राजाला सुद्धा आज निरोप दिला जाणार आहे। कार्यकर्ते भावुक झालेले आहेत। सध्या लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय, आढावा घेतलाय अभिषेक मुठाणे यांनी। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होताना पाहायला मिळेल। त्या अगोदर विधिवत पूजा जी आहे ती आपल्याला संपन्न होताना दिसणार आहे। मी सध्याला आहे लालबागच्या राजाच्या मंडप परिसरामध्ये आणि आपण बघू शकता आहे की एकूणच विसर्जनाची तयारी संपूर्णपणे पूर्ण झाली आहे। एकूण यामध्ये पाहायचं तर जी एक विसर्जनासाठी लागणारी साधन सामग्री असेल किंवा मग जो संपूर्ण देखावा आहे तो देखील आपल्याला बाजूला सारण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। मंडपातनं जी मूर्ती आहे ती बाहेर काढण्यासाठी थोड्याच वेळामध्ये आपल्याला हे कार्यकर्ते जे आहेत ते झटताना पाहायला मिळतील। साधारणपणे 9:30 वाजता विधिवत पूजा करत आरती जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि सकाळी 11 वाजता लालबागच्या मार्केटमधनं जो लालबागचा राजा आहे तो आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे। एकूण अनंत चतुर्दशी निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते लालबागच्या राजाला आपल्याला दर्शनासाठी येताना पाहायला मिळत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती लालबाग परिसरामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी एक भक्त जे आहे, गणेश भक्त जे आहे ते आतुर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूण मोठ्या प्रमाणात आपल्याला जो संपूर्ण विसर्जन मिरवणूक आहे ती दीर्घकाळ चालताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागच्या राजाचं आपल्याला विसर्जन होताना पाहायला मिळणार आहे। मात्र त्यापूर्वी जर का मार्ग पाहायचा तर भारत माता सिनेमा असेल किंवा मग जो चिंचपोकळीचा ब्रिज असेल तिथून आंबेडकर मार्ग असेल, सोबतच जो मुंबई सेंट्रलचा परिसर आहे तिथून जात गिरगावची चौपाटी आहे तिथं जात जे विसर्जन आहे ते आपल्याला पर्वाला पार पडताना उद्याला पार पडताना पाहायला मिळेल। कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मुठाणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।